मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये फोन गरम होणं हा कॉमन प्रॉब्लेम असतो. पण जर का तुमचा फोन हा अति प्रमाणात गरम होत असेल तर इथे तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे. तर अशा स्थितीत तुम्ही तुमच्या फोनमध्ये काही सेटिंग करू शकता, ज्या सेटिंग केल्यामुळे तुमचा फोन जास्त हीट करणार नाही. ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग ॲपवरती क्लिक करायचं आहे. सेटिंग ॲपवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे वायफाय. वायफाय टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल वायफाय अँड ब्लूटूथ स्कॅनिंग. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला वायफाय स्कॅनिंग आणि ब्लूटूथ स्कॅनिंग या दोन्ही सेटिंग ऑन असतील तर या दोन्ही सेटिंगला तुम्हाला ऑफ ठेवायचं आहे. या दोन्ही सेटिंग चालू असल्या तर वायफाय नेटवर्क ब्लूटूथ स्कॅनिंगमुळे नियरबाय डिव्हाइस स्कॅन होत असतात. यामुळे सुद्धा तुमचा फोन हा गरम होत असतो. तर या दोन्ही सेटिंग तुम्हाला ऑफ ठेवणं गरजेचं आहे. ही सेटिंग झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथून बॅक यायचं आहे. नंतर इथे तुम्हाला डिस्प्ले अँड ब्राईटनेस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला तुमच्या फोनचं डिस्प्ले ब्राईटनेस आहे ते हवं तेवढं तुम्ही कमी ठेवू शकता, ज्यामुळे तुमचा फोन जास्त हीट होणार नाही आणि बॅटरीसुद्धा खर्च होणार नाही. तर मी ऑलरेडी इथे ब्राईटनेस जी आहे ती कमी ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार डिस्प्ले अँड ब्राईटनेस ही सेटिंग जेवढी जास्त कमी ठेवाल तेवढा कमी तुमचा फोन हा कमी प्रमाणात गरम होईल आणि फोनची बॅटरीसुद्धा जास्त खर्च होणार नाही. ही सेटिंग केल्यानंतर इथे तुम्हाला खाली एक सेटिंग पाहायला मिळेल ऑटो स्क्रीन ऑफ. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर ऑटो स्क्रीन ऑफ ही सेटिंग जेवढी तुम्ही कमी ठेवाल तेवढा तुमचा मोबाईल हा कमी गरम होईल आणि बॅटरीसुद्धा कमी खर्च होईल. नंतर इथून तुम्हाला सिम्पली बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुमच्या फोनमध्ये जे प्ले स्टोअर ॲप्लिकेशन असेल ते ओपन करायचं आहे. तर त्यासाठी प्ले स्टोअर ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये प्रोफाईल आयकन पाहायला मिळेल, यावरती क्लिक करायचं आहे. नंतर इथे स्क्रॉल करत खाली यायचं आहे. इथे सेटिंग्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे नेटवर्क प्रिफरेन्सेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे ऑटो अपडेट ॲप्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला ऑटो अपडेट ॲप्स ही सेटिंग डोंट ऑटो अपडेट ॲप्स यावर सेट करून ठेवायची आहे. यामुळे काय होईल, प्ले स्टोअरमध्ये ॲप्लिकेशन अपडेट मागत असतात तर त्या ॲप्लिकेशन ऑटोमॅटिकली अपडेट होणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून ॲप्लिकेशन अपडेट करणार नाही, ॲप्लिकेशन ऑटोमॅटिक अपडेट होत असतात, त्यामुळे सुद्धा तुमचा मोबाईल हा गरम होत असतो. ह्या झाल्या सेटिंग मित्रांनो. आता तुम्हाला काळजी घ्यायची आहे की मोबाईल चार्ज करत असताना हेवी गेम्स खेळू नका किंवा व्हिडिओ एडिटिंग करू नका. त्यामुळे प्रोसेसरवर लोड पडतो आणि तुमचा फोन जो आहे तो गरम होत असतो. त्यानंतर तुमच्या फोनचा जो ओरिजिनल चार्जर असेल तोच तुम्हाला चार्ज करताना वापरायचा आहे. आणि जर तुमचा फोन हा जास्तच हीट होत असेल, मोबाईलचं बॅक कवर थोड्या वेळासाठी काढून त्यानंतर तुम्ही फोनला एरोप्लेन मोडवर सेट करू शकता. मोबाईल थंड झाल्यानंतर तुम्ही पुन्हा मोबाईल वापरू शकता. तर अशा पद्धतीने जर तुमचा फोन हा उन्हाळ्यामध्ये जास्त गरम होत असेल तर तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या सेटिंग केल्या पाहिजे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.